नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो. तर या लेक्चरमध्ये प्रोग्रामिंग इन सीच्या आपण पाहणार आहोत की याचं स्ट्रक्चर जे आहे त्याचं एक्सप्लेनेशन, कारण हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हे तुमच्या पाठ झालं असं की स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला ड्रॉ करावं लागते, ते एक्सप्लेन करावं लागते. ओके, ठीक आहे ठीक आहे. आता येतो आवाज. तर स्ट्रक्चर जे आहे आपण या क्लासमध्ये पाहणार आहोत, बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. त्याचं एक्सप्लेनेशन प्रिव्हियस क्लासमध्ये आपण बेसिक स्ट्रक्चर पाहिलं होतं, तो प्रोग्राम कसा लिहिला जाते ते आपण पाहिलं. सगळ्यात पहिलं डॉक्युमेंटेशन, लिंक सेक्शन, डेफिनेशन सेक्शन, ग्लोबल डिक्लेरेशन, मेन आणि सब प्रोग्राम सेक्शन. आता पहिलं डॉक्युमेंटेशन सेक्शन असते, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी कमेंट लाईन लिहिली जाते. दोन प्रकारच्या कमेंट लाईन लिहिल्या जाते. पहिला सिंगल लाईन कमेंट, दुसरा मल्टी लाईन कमेंट. तर सांगा बरं, सिंगल लाईन कमेंट कशी ओळखता तुम्ही की हे सिंगल लाईन कमेंट आहे? Single line comment, how you can optimize or recognize this is the double forward slash. एका लाईन जर लिहायचं असेल, तुम्हाला कमेंट लिहायचं असेल तर त्याच्यासाठी आपण डबल फॉरवर्ड स्लॅशचा यूज करतो. मग मल्टी लाईन कमेंट लिहायचं असेल तर आपण फॉरवर्ड स्लॅश स्टार, जिथं लाईन खतम होते तिथं स्टार फॉरवर्ड स्लॅश, याला आपण मल्टी लाईन कमेंट म्हणतो. तर अशा मल्टीलाईन कमेंट आणि सिंगल लाईन कमेंट त्या प्रोग्राम बद्दल माहिती एका लाईन मध्ये किंवा अनेक लाईन मध्ये द्यायचं असेल, मल्टी लाईन मध्ये द्यायचं असेल तर आपण सिंगल लाईन कमेंट आणि मल्टी लाईन कमेंटचा यूज करतो. लिंक सेक्शन मध्ये जेवढ्याही प्रकारच्या हेडर फाईल असतील, सगळ्याच्या सगळ्या हेडर फाईल आपण त्याच्यात लिहितो. जसे की हॅश इन्क्लूड stdio.h, हॅश इन्क्लूड conio.h, हॅश इन्क्लूड string.h, हॅश इन्क्लूड math.h, या सगळ्या हेडर फाईल आपण त्याच्यात लिहितो. डेफिनेशन सेक्शन मध्ये आपण डिफाइन करतो कोणत्या प्रकारची व्हॅल्यू त्याच्यात स्टोअर करायचं आहे. ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन मध्ये जे व्हेरिएबल आपल्याला सगळे याच्यात कामी पडतील, सगळे व्हेरिएबल त्याच्यात लिहितो. मेन फंक्शन हा सर्वातला मेन इंजन आहे आपल्या प्रोग्रामचा, याच्याशिवाय प्रोग्राम जो आहे तो एक्झिक्यूट होऊ शकत नाही, म्हणून मेन फंक्शन लिहितो. आणि सगळ्यात शेवटी जे लिहितो ते म्हणजे सब प्रोग्राम सेक्शन, ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळे काय असतात, कंटेन्स असतात, सगळेचे सगळे फंक्शन्स आपण त्याच्यामध्ये लिहितो. महत्वाचा क्वेश्चन होता हा. क्वेश्चन तुम्ही पाठ करू की एक्झाम मध्ये येणार आहे. दुसरा महत्वाचा क्वेश्चन जो आज आपण टॉपिक शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे टोकन. ज्याचं नाव काय? टोकन. व्हॉट इज टोकन? लिस्ट द टोकन्स इन अ सी प्रोग्राम. सी प्रोग्रामिंग मध्ये टोकन्स काय असते आणि टोकन्स किती प्रकारचे असतात ते आपण या क्लासमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर टोकन्स जे आहे, टोकन जे त्या टोकनची जे एक ट्रिक आहे, ते ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. टोकन्स काय असते ते टोकन समजून घ्या. आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहे टोकन आणि सगळे महत्वाचे क्वेश्चन्स. हे सगळे काय महत्वाचे क्वेश्चन आहेत. तर चला टोकन समजून घेण्यासाठी आपण जाऊ बोर्ड वरती. हा एक व्हाईट बोर्ड तो ओपन करतो मी. आणि टोकन्स जो आहे तो टोकन्स तुमच्या लक्षात आला पाहिजे. टोकन्स म्हणजे काय, या टोकन्स तुम्हाला समजणं गरजेचं आहे. व्हॉट इज टोकन? ठीक आहे. आपला आजचा जो कॉन्सेप्ट आहे तो कॉन्सेप्ट आहे टोकन म्हणजे काय. व्हॉट इज टोकन्स? व्हॉट इज टोकन्स? ठीक आहे. तर जेव्हा आपण असं लिहितो, लक्ष द्या, टोकन्स जे आहे आपण लिहितो इंट. ठीक आहे. त्याच्यानंतर इंट, त्याच्यानंतर इथे लिहितो मी नम. इंट नम इज इक्वल्स टू 10. इंट नम इज इक्वल्स टू 10. लक्ष द्या, हे जे आहे याला काय म्हणतात, हे जे लिहिलं आपण याला काय म्हणतात, याला म्हणतात इन्स्ट्रक्शन. काय म्हणतात? इन्स्ट्रक्शन. काय म्हणतात रे? इन्स्ट्रक्शन. हे जे लिहिलं आपण हे काय? इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शन मध्ये काय काय असते ते इन्स्ट्रक्शन नथिंग बट कलेक्शन ऑफ कॅरेक्टर. पहा, हे कॅरेक्टर्स आहेत, हे सगळे कॅरेक्टर. कॅरेक्टर मध्ये अल्फाबेट येते, स्पेशल सिम्बॉल येते, सगळंच काही येते. आता यात काय काय येते पहा, लक्ष द्या. सगळ्यात पहिला हा जो असते याला म्हणतो आपण कीवर्ड. काय म्हणतो? कीवर्ड. काय म्हणतो? कीवर्ड. हा जो आहे याला म्हणतो आपण व्हेरिएबल. काय म्हणतो? व्हेरिएबल. त्याच्यानंतर हा जो आहे हा इक्वल्स टू, आणि हा याला म्हणतो आपण स्पेशल सिम्बॉल. काय म्हणतो आपण? स्पेशल सिम्बॉल. लक्ष द्या कोणाला काय काय म्हणतात. परत पहा, हा जो असते याला म्हणतो आपण कीवर्ड. इंट, कॅर, फ्लोट, डबल, इंटीजर, हे सगळे कीवर्ड्स आहेत. याला डेटा टाईप पण म्हणतो. कीवर्ड्स आणि डेटा टाईप दोन्ही प्रकारचे. और याला आपण काय म्हणतो? डेटा टाईप. डेटा टाईप. ठीक आहे.
कीवर्ड किंवा डेटा टाईप. हा जो लिहिला आपण याला म्हणतात व्हेरिएबल. ऑर दुसरं नाव आहे, लक्ष द्या, आयडेंटिफायर. काय म्हणतो आपण? आयडेंटिफायर. आयडेंटिफायर. त्याच्यानंतर हा जो इक्वल्स टू आहे याला आपण स्पेशल सिम्बॉल म्हणतो, आणि हा जो आहे याला म्हणतो काय? कॉन्स्टंट. काय म्हणतो? कॉन्स्टंट. ठीक आहे. तर हे एक इन्स्ट्रक्शन आहे. ह्या इन्स्ट्रक्शनचा अर्थ काय होतो? हा म्हणते की एक नम नावाचा व्हेरिएबल घेतला. नम नावाच्या व्हेरिएबलचा जो टाईप आहे तो इंटिजर, म्हणजे याच्यामध्ये येणारी जी संख्या आहे ते एक इंटिजर नंबर आहे ज्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट नाही आहे, आणि हे नंबर या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाला. मग मेमरी मध्ये कसा स्टोअर होते? असा. नम नावाचा एक व्हेरिएबल, त्याची जागा तयार झाली आणि त्याच्यामध्ये 10 स्टोअर झाले. याचा अर्थ एवढा होते. आणि याच्यासाठी 2 बाईट मेमरी तयार करून ठेवली. एवढं सगळं हा मेमरीत करते. म्हणजे हे इन्स्ट्रक्शन असं लिहिलं, लक्ष द्या, हे इन्स्ट्रक्शन इथं लिहिलं की इन्स्ट्रक्शन लिहिलं इंट नम इज इक्वल टू 10. याचा अर्थ नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये 10 नावाची संख्या स्टोअर झाली. त्याला किती जागा लागली? तर 2 बाईट मेमरी लागली. किती बाईट मेमरी लागली? 2 बाईट मेमरी लागली. तर म्हणण्याचा अर्थ असा, टोकन्स म्हणजे काय? तर टोकन्स म्हणजे कीवर्ड, टोकन्स म्हणजे व्हेरिएबल, टोकन्स म्हणजे स्पेशल सिम्बॉल, अँड टोकन्स म्हणजे काय? कॉन्स्टंट. म्हणजे या इन्स्ट्रक्शन मधला ईच अँड एव्हरी एलिमेंट्स, या इन्स्ट्रक्शन मधला ईच अँड एव्हरी स्मॉलेस्ट एलिमेंट जो असते तो टोकन्स. पहा, ही जी इन्स्ट्रक्शन आहे या इन्स्ट्रक्शन मधला इन टोकन आहे, स्पेस टोकन आहे, नम टोकन आहे, इक्वल्स टू टोकन आहे, हा 10 टोकन आहे, सेमीकोलन टोकन आहे. म्हणजे काय? टोकनची डेफिनेशन काय म्हणते? लक्ष द्या. टोकन म्हणजे काय? द स्मॉलेस्ट एलिमेंट, द स्मॉलेस्ट एलिमेंट in program or instruction. The smallest element in a program or instruction is called token. लक्षात आलं? याच्यामधला स्मॉलेस्ट एलिमेंट, लक्ष द्या, याच्यामधला स्मॉलेस्ट एलिमेंट कशामधला? या इन्स्ट्रक्शन मधला. स्मॉलेस्ट एलिमेंट म्हणजे इंटला विचारलं काय आहे? टोकन आहे. नमला विचारलं काय आहे? टोकन आहे. इक्वल्स टू ला विचारलं काय आहे? टोकन आहे. 10 ला विचारलं काय आहे? टोकन आहे. सेमीकोलनला विचारलं काय आहे? टोकन आहे. तर टोकनची डेफिनेशन पहा. ह्या इन्स्ट्रक्शन मधला किंवा प्रोग्राम मधला छोट्यातला छोटा, लहानातला लहान एलिमेंट, कॅरेक्टर म्हणजे काय होते? टोकन. कीवर्ड असो, व्हेरिएबल असो, कॉन्स्टंट असो, त्या स्पेशल सिम्बॉल असो, या सगळ्याला आपण काय म्हणतो? टोकन्स म्हणतो. काय म्हणतो? टोकन्स. आता हे टोकन्स कसे लक्षात ठेवायचे त्याची ट्रिक आपल्याकडे आहे. ठीक आहे. टाइप्स ऑफ टोकन्स. हाऊ यू कॅन रिमेंबर द टाइप्स ऑफ टोकन्स. लक्ष द्या. हाऊ यू कॅन रिमेंबर द टाइप्स ऑफ टोकन्स. तर टाइप्स ऑफ टोकन्स हे कसे लक्षात ठेवायचे? टाइप्स ऑफ टोकन्स. टोकन्स कसे लक्षात ठेवायचे? टोकन्स लक्षात आलं? टोकन्स कसे लक्षात ठेवायचे? लक्ष द्या. एक ट्रिक लक्षात ठेवा. रिमेंबर टोकन्सला. ठीक आहे. ट्रिकचं नाव आहे किस्को. ट्रिकचं नाव काय? किस्को. मग मोजा बरं किती झाले? 1 2 3 4 5 आणि 6. टोटल नंबर ऑफ टोकन्स किती आहे? 6. किती नंबर आहे? 6. तर लक्षात आहे. किस्को जर लक्षात ठेवलं तुम्ही, किस्को, तर झाले हे टोकन्स किती प्रकारचे? 6 टाइप्स ऑफ टोकन्स. किती टाइपचे झाले? 6 टाइप्स ऑफ टोकन्स झाले. किती टाइपचे झाले? 6 टाइप्स ऑफ टोकन्स. देयर आर 6 टाइप्स ऑफ टोकन्स. ठीक आहे. हा पहिला पॉइंट म्हणू शकतो आपण. आता टोकन्सला आपल्याला काय करायचं आहे? डिवाइड करायचं आहे. तर सगळ्यात पहिला काय येते? पहिला जो येते तो की, म्हणजे कीवर्ड. काय ते? कीवर्ड. काय ते? कीवर्ड. हा जो आहे कीवर्ड, हे जे कीवर्ड असतात, आर द वर्ड, कीवर्ड्स आर द वर्ड हुज मीनिंग इज ऑलरेडी नोन टू द कंपायलर. पहिला आला कीवर्ड्स. के म्हणजे काय आला? कीवर्ड्स. ठीक आहे. हा जो के आहे तो इथं लिहून दाखवतो मी, तुम्हाला प्रॉब्लेम होईल नाही तर. ठीक आहे. किस्को. KISCO. पहिला होते कीवर्ड. ठीक आहे. आणि कीवर्ड जसं तुम्हाला डेटा टाइप सांगितले ते कोणते? इंट, त्याच्यानंतर क्यार, त्याच्यानंतर फ्लोट, हे झाले काय? कीवर्ड. दुसरा आहे आयडेंटिफायर.
दुसरा काय लिहिला आपण आयडेंटिफायर. हे आयडेंटिफायर काय असते? आयडेंटिफायर इज द व्हेरिएबल नेम. आयडेंटिफायर इज द व्हेरिएबल नेम. कीवर्ड माहिती तुम्हाला इंट, कॅर, फ्लोट हे काय झाले? कीवर्ड झाले. लक्ष द्या मी काय म्हणून राहिलो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे टाइप्स ऑफ टोकन्स. पहिला कीवर्ड पाहिला आपण, दुसरा आयडेंटिफायर. आयडेंटिफायर म्हणजे व्हेरिएबल नेम. जसं आता आपण लिहिलं इंट नम, ठीक आहे. तर सांगा याच्यातला आयडेंटिफायर कोणता आहे? तर आयडेंटिफायर आहे हा नम. हा काय आयडेंटिफायर आहे, हा काय कीवर्ड आहे. म्हणून याचं एक्झाम्पल काय येईल? नम. ठीक आहे. आता एक सम लिहिलं मी, तर सम पण काय तुमचा, सम पण काय तुमचा आयडेंटिफायर. त्याच्यानंतर टोटल हा पण काय तुमचा आयडेंटिफायर. बरं आता एक इक्वेशन लिहितो मी, इंट किंवा क्यार सब. सांगा आयडेंटिफायर कोणता आहे याच्यामधला, पटकन सांगा. क्यार सब या दोघांपैकी आयडेंटिफायर कोणता आहे? क्यार का सब? सब. ठीक आहे. त्याच्यामधला जो आहे तो, एक मिनिट रिमूव्ह द्या, रिमूव्ह करू द्या मला पहिला. जर क्लासमध्ये आहे आणि क्लासचे रूल्स जर फॉलो नाही करत आहे तर तो क्लासमध्ये काही कामाचा नाही. तर लक्ष द्या, क्यार सब. क्यार सब जेव्हा आपण म्हटलं, हा जो सब असते, हा जो सब असते ना, हा सब किंवा सब हा असते तुमचा आयडेंटिफायर. ठीक आहे. तर आता आयडेंटिफायर बद्दल हे समजून घ्या. आयडेंटिफायरला व्हेरिएबल केव्हा म्हणतात आणि आयडेंटिफायर केव्हा म्हणतात हे लक्षात घ्या. जेव्हाही आपण असं म्हटलं इंट नम, ठीक आहे, याच्यामधला हा जो आहे हा तुमचा आहे कीवर्ड किंवा याला काय म्हणतो आपण आयडेंटिफायर, सॉरी कीवर्ड किंवा डेटा टाइप. कीवर्ड किंवा डेटा टाइप. आणि हा काय तुमचा व्हेरिएबल किंवा याला म्हणतो आपण व्हेरिएबल किंवा आयडेंटिफायर. मग लक्ष द्या, या हा जो आहे हा डेटा टाइप हे ठरवते की याच्यामध्ये येणारा नंबर कोणता आहे. ठीक आहे. तर याला आयडेंटिफायर कधी म्हणतात? लक्ष द्या, हा जो व्हेरिएबल आहे याला व्हेरिएबल म्हणतो, आयडेंटिफायर म्हणतो. जेव्हा याचं काहीतरी मिनिंग निघते तेव्हा याला आपण काय म्हणतो? आयडेंटिफायर. जसं फॉर एक्झाम्पल आहे नम. ह्या नम वरून हे समजून राहिलं की याच्यामध्ये काय येणार आहे? एक नंबर येणार आहे. नम वाचलं की त्याचं मिनिंग समजून राहिलं की याच्यात एक नंबर येणार आहे. पण इथं जर समजा आपण नम न लिहिता ए लिहितो, काय लिहितो? ए. आता तुम्हाला माहिती आहे काय, ए वाचल्यावर याचं मिनिंग निघून राहिलं काय? ए वाचल्यावर त्याच्यामध्ये नंबर येणार की काय येणार हे आपल्याला माहित नाही. म्हणून जेव्हा आपण असं उटपटांग कोणतंही नाव लिहितो त्याला म्हणतो काय? व्हेरिएबल. उटपटांग कोणतंही नाव लिहितो तेव्हा काय म्हणतो आपण? व्हेरिएबल. म्हणजे त्याचं मिनिंग जर निघत नाही तर त्याला म्हणतो आपण व्हेरिएबल. पण त्याचं जर एखादं स्पेशल मिनिंग निघत असेल, जसं आता मी लिहितो काय स्ट्रिंग किंवा क्यार, क्यार नेम. सांगा आता हे आयडेंटिफायर आहे की व्हेरिएबल आहे? हा एक आयडेंटिफायर आहे. कारण की ह्याच्या नावावरून वाचल्याबरोबर हे समजून राहिलं की याच्यामध्ये काय येणार आहे? नेम येणार आहे. जसं आता मी लिहितो काय इंट मार्क. इंट मार्क्स. जसा इंट मार्क्स लिहिलं तर मार्क्स लिहिल्याबरोबर याच्यावरून हे समजून राहिलं की याच्यामध्ये येणारी संख्या काय? मार्क्स येणार. पण हे जर मी एम लिहिलं तर एम काय झाला तुमचा? व्हेरिएबल. एम काय झाला? व्हेरिएबल. पण तेच जर मी मार्क्स लिहिला तर मार्क्स काय झाला तुमचा? आयडेंटिफायर. लक्षात आलं? तर आयडेंटिफायर आणि व्हेरिएबल याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन नसलं पाहिजे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. या साईडनं आता आयडेंटिफाय व्हेरिएबल लिहितो मी आणि या साईडनं आयडेंटिफायर लिहितो. ठीक आहे. या साईडनं आयडेंटिफायर लिहितो. तर जसं मी लिहितो इंट सब, यस इथं इंट लिहिणार सब. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं लिहिणार मी फ्लोट एक्स, परंतु इथं लिहितो काय? फ्लोट पाय. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं लिहिणार मी क्यार एम आणि इथं लिहिणार मी क्यार एरिया. तर पा याला आयडेंटिफायर काऊन म्हटलंय? हे जे दिलेलं आहे याला आयडेंटिफायर काऊन म्हटलेलं आहे? बिकॉज
सब मधून एक मिनिंग उडालं की हे सब्जेक्टचे मार्क्स असू शकते किंवा सब्जेक्ट असू शकते. पाय, पाय म्हणजे पायची व्हॅल्यू असू शकते, हे त्याच्यावर मिनिंग निघून राहिलं. एरिया, एरिया म्हणजे एरियाची व्हॅल्यू, कोणती तरी एरियाची व्हॅल्यू असू शकते. म्हणजे असे व्हेरिएबल आपण जे डिक्लेअर करतो त्याचं एक मिनिंग निघते, त्याला आयडेंटिफायर म्हणतो. म्हणून त्याचं उदाहरण दिलेलं नम, सम, टोटल. परंतु असे ज्याचं मिनिंग निघत नाही त्याला काय म्हणतो आपण, व्हेरिएबल. तर व्हेरिएबल आणि आयडेंटिफायर मध्ये दोघांमध्ये डिफरन्स तुम्हाला समजला पाहिजे, म्हणून तुम्हाला एवढं समजून सांगू राहिलो. तर लक्ष द्या. आता बघा पुढचं कीवर्ड झाला, आयडेंटिफायर झाला, त्याच्यानंतर पुढचा आहे स्ट्रिंग. पुढचा कोणता आहे, स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे काय, जे डबल कोटेशन मध्ये आपण लिहितो. जसं आता मी म्हटलं आय एम टीचर, आय एम टीचर. तर जे काही मी डबल कोटेशन मध्ये लिहिलं याला म्हणतो आपण स्ट्रिंग. डबल कोटेशन मध्ये लिहिलं त्याला काय म्हणतो, स्ट्रिंग. ऑर डबल कोटेशन मध्ये लिहितो मी smh@टेक gmail.com, हे पण डबल कोटेशन मध्ये आहे. तर जे काही आपण डबल कोटेशन मध्ये लिहितो त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रिंग. काय म्हणतो, स्ट्रिंग. पहिला झाला कीवर्ड, त्याच्यानंतर आयडेंटिफायर, त्याच्यानंतर काय झाला, स्ट्रिंग. चौथा जो आहे तो आहे स्पेशल सिम्बॉल. कोणता आहे, स्पेशल सिम्बॉल. आता मला सांगा, स्पेशल सिम्बॉल माहित नाही का तुम्हाला? सेमीकोलन, कोलन, कॉमा, ठीक आहे, त्याच्यानंतर कॉमाच्या नंतर ब्रॅकेट, हॅश, @, ठीक आहे, डॉट, ठीक आहे, त्याच्यानंतर हायफन, असे खूप सारे स्पेशल सिम्बॉल आहे. ते स्पेशल सिम्बॉल. त्याच्यानंतर आहे कॉन्स्टंट. काय, कॉन्स्टंट. आता सांगा कॉन्स्टंट कोणते, जसं की आता मी लिहिलं 100, हे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. -250 हे पण कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. 300 किंवा 3000 हे काय, कॉन्स्टंट. त्याला आपण म्हणतो काय, कॉन्स्टंट. त्याच्यानंतर लास्ट जो आहे तो आहे ऑपरेटर. लास्ट काय, ऑपरेटर. हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. लास्ट काय तुमचा, ऑपरेटर. ऑपरेटर कोणते कोणते असू शकतात, प्लस, मायनस, ठीक आहे, म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, हे सगळे ऑपरेटर्स. तर टोकन्स पाहून आपण. टोकन्स मीन्स each and every elements of C प्रोग्राम. सी प्रोग्राम मधला छोट्यातला छोटा एलिमेंट म्हणजे काय होते, टोकन होते. सी प्रोग्राम मधला छोट्यातला छोटा एलिमेंट, लहानातला लहान एलिमेंट म्हणजे काय होते, टोकन होते. देयर आर सिक्स टाइप्स ऑफ टोकन्स. नंबर 1 कीवर्ड, त्याला आपण काय म्हणतो, कीवर्ड्स. नंबर 2 आयडेंटिफायर. नंबर 3 स्ट्रिंग. नंबर 4 स्पेशल सिम्बॉल. नंबर 5 कॉन्स्टंट. नंबर 6 ऑपरेटर. आणि याच्यासाठी ट्रिक, हे जे 6च्या 6 आहे हे रिमेंबर कसे ठेवायचे, लक्षात कसे ठेवायचे, तर कीवर्ड, आयडेंटिफायर, स्ट्रिंग, स्पेशल सिम्बॉल, कॉन्स्टंट, ऑपरेटर. परत एक वेळा, कीवर्ड, आयडेंटिफायर, स्ट्रिंग, स्पेशल सिम्बॉल, कॉन्स्टंट आणि ऑपरेटर, याला आपण काय म्हणतो, कीवर्ड्स. हे आपण आता थेरॉटिकली शिकू. हे तुम्हाला मी याच्यावर शिकवलेलं आहे, ठीक आहे. चला आता आपण याची थेरी पाहू, जे थेरी आपण याच्यामध्ये लिहिलेली आहे, ठीक आहे. डेफिनेशन लक्षात घ्या कीवर्डची. काय लक्षात ठेवायचं, डेफिनेशन कोणती लिहू शकता, ए टोकन इज अ सिंगल एलिमेंट ऑफ अ प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रोग्रामिंग लँग्वेज मधला सिंगल एलिमेंट. सिंगल एलिमेंट म्हणजे आताच तुम्हाला समजून सांगितलं व्हॉट इज सिंगल एलिमेंट. सिंगल एलिमेंट म्हणजे कोणता. तर इथं जर आपण असं लिहिलं, इंट m इज इक्वल्स टू 19, तर याच्यामधला सिंगल कोणताही एलिमेंट पकडा. जर तुम्हाला विचारलं हे काय, तर हे सुद्धा काय आहे, टोकन आहे. हा सिंगल एलिमेंटच आहे. तुम्हाला जर विचारलं हे काय, तर हे सुद्धा काय आहे, टोकनच आहे. हे काय तुमचा, टोकनच आहे. म्हणून सिंगल एलिमेंट इन अ सी प्रोग्रामिंग इज कॉल्ड एज टोकन. हे डेफिनेशन लिहू शकता. किंवा दुसरे डेफिनेशन, अ स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट इन अ प्रोग्राम इज कॉल्ड एज टोकन. याच्यामधला स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट, तुम्हाला m जर विचारला तर टोकन आहे, इक्वल्स टू जर विचारला तर टोकन आहे, 19 जरी विचारला तर टोकन आहे, आणि सेमीकोलन जरी विचारला तर काय, टोकन आहे. किती प्रकारचे टोकन्स आहे रे, तर टोकन्स आहे 6 प्रकार. किती प्रकारचे, 6 टाइप्स ऑफ टोकन्स. आणि टोकन्स आता तुम्हाला समजून सांगितले ते असे की सगळ्यात पहिले सी टोकन्स, कीवर्ड, आणि ट्रिक सांगितली काय, किस्को, ठीक आहे. हे ट्रिक सांगितली. के म्हणजे कीवर्ड्स, आय म्हणजे आयडेंटिफायर, एस म्हणजे स्ट्रिंग्स, एस म्हणजे स्पेशल सिम्बॉल, सी म्हणजे काय, कॉन्स्टंट्स, आणि ओ म्हणजे काय, ऑपरेटर्स.
तुम्हाला जर विचारलं कीवर्ड्स कोणते कोणते आहेत, ते कीवर्ड्स आहे इंटिजर, कॅर, फ्लोट, डबल, हे कीवर्ड्स आहे. आयडेंटिफायर कोणते आहेत, आयडेंटिफायर आहे नम, टोटल, पाय, आयडेंटिफायर. स्ट्रिंग जे डबल कोटेशन मध्ये असते, आपण कोणाचं नाव लिहू शकतो, जसं मी माझं नाव लिहितो, ठीक आहे, संगपाल, पूर्ण नाव लिहू शकतो तरी चालते, @gmail असंही लिहिलं तरी चालते. तुम्ही या स्ट्रिंगच्या आतमध्ये काहीही लिहा, गाणे लिहा, सॉन्ग लिहा, बोला, काही नंबर लिहा, काही लिहा, त्याला आपण स्ट्रिंग म्हणतो. बट इट मस्ट मेन्शन विदिन अ स्ट्रिंग ऑलवेज रिटर्न बिटवीन द डबल कोटेशन. हे सगळ्यात महत्वाचं आहे. स्ट्रिंग म्हटलं तर स्ट्रिंग हे डबल कोटेशन मध्ये लिहिलं पाहिजे. दुसरं एक कॅरेक्टर आहे, हे आहे स्ट्रिंग, याला काय म्हणतो आपण, स्ट्रिंग. दुसरं एक कॅरेक्टर, आणि कॅरेक्टर हे जे असते हे सिंगल कोटेशन मध्ये लिहिलं पाहिजे. जसं आता एक झेड आहे सिंगल कॅरेक्टर, तर सिंगल कोटेशन मध्ये. आणि जर जास्त असेल, जसं राम एक नाव आहे, एक स्ट्रिंग आहे, हे डबल कोटेशन मध्ये असलं पाहिजे. तर लक्षात ठेवा. तर सिंगल आणि डबल हे फरक आहे याच्यामध्ये, कॅरेक्टर आणि स्ट्रिंग मध्ये फरक आहे. नंतर आहे स्पेशल सिम्बॉल. जेवढे काही कीबोर्ड वरती बटन असतील ना, हा कीबोर्ड आहे, या कीबोर्ड वरती जेवढे काही बटन्स असतील, जेवढे म्हणजे हेच कोणते कोणते, याच्या वरचे काय, सेमिकोलन आहे, @ आहे, हॅश आहे, डॉलर आहे, पर्सेंटेज आहे, ठीक आहे, निगेशन आहे, अँपरसेंट आहे, स्टार आहे, ब्रॅकेट आहे, हे सगळेच्या सगळे जे एलिमेंट्स आहेत, या सर्वच्या सर्व एलिमेंटला आपण काय म्हणतो, स्पेशल सिम्बॉल है ना, इथं दिलेला आहे स्पेशल सिम्बॉल. कॉन्स्टंट जो आहे, कॉन्स्टंट कोणतीही व्हॅल्यू, जसं 200 म्हटलेलं आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर 500 म्हटलेलं आहे, त्याच्यानंतर 600 म्हटलेलं आहे, कोणतीही व्हॅल्यू जे असते त्याला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट व्हॅल्यू. लास्ट जो आहे तो ऑपरेटर. ऑपरेटर तुम्हाला माहिती आहे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, हे सगळे काय आहे, कॉन्स्टंट. आपण यस, याला आपण ऑपरेटर म्हणतो. एक वेळा रिपीट, व्हॉट इज टोकन, व्हॉट इज टोकन, टोकन इज द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट ऑफ अ प्रोग्राम. काय होते, टोकन इज द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट्स ऑफ अ प्रोग्राम, हे पहिली डेफिनेशन. त्याच्यानंतर टोकन्स किती प्रकारचे असतात, तर टोकन असतात 6 टाईप. कसे लक्षात ठेवायचे, ट्रिक सांगितली. किसको, के म्हणजे कीवर्ड, आय म्हणजे आयडेंटिफायर, एस म्हणजे स्ट्रिंग, एस म्हणजे स्पेशल सिम्बॉल, सी म्हणजे काय, कॉन्स्टंट, आणि ओ म्हणजे काय, ऑपरेटर. ठीक आहे. तर हे तुमचे कीवर्ड्स टोकन्स विचारले, आणि हा तुमचा या युनिट टेस्ट मध्ये क्वेश्चन एक राहणारच आहे, व्हॉट इज टोकन. तर दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दुसरा महत्वाचा अजून क्वेश्चन आज तुम्हाला शिकवणार आहे, सर्व इम्पॉर्टंट टॉपिक आहे आजचा. दुसरा महत्वाचा हा टॉपिक येणार आहे की हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये राहणारच आहे 100%. या एक्झाम मध्ये हा मोस्ट आयएमपी क्वेश्चन आहे, हा आणि हा. याच्या अगोदरचा टोकन आणि हा जो क्वेश्चन आहे, डिफाइन फॉलोइंग टर्म. आपल्याकडे जो पॅटर्न आहे तो क्वेश्चन आन्सर वाला आहे, क्वेश्चन अँड आन्सर, क्वेश्चन अँड आन्सर हा पॅटर्न आहे. बाकीकडे तुम्हाला फक्त प्रोग्रामॅटिकल शिकवलं जाईल, थेरी लिव्ह तुम्हाला सांगितलं नाही. आपल्याकडे थेरी लाईन बाय लाईन शिकवलं जाईल, हे एक महत्वाचं आहे. म्हणून डिफाइन द फॉलोइंग टर्म, व्हेरिएबल, कॉन्स्टंट, कीवर्ड, आयडेंटिफायर. आता तुम्हाला मी ह्या दोन गोष्टी समजून सांगितलेल्या आहे, कोणत्या, व्हेरिएबल आणि कॉन्स्टंटच्या. लक्ष द्या, व्हेरिएबल आणि कॉन्स्टंटच्या, व्हेरिएबल, कॉन्स्टंट, कीवर्ड्स आणि आयडेंटिफायर सगळ्या गोष्टी समजून सांगायच्या. सगळ्यात पहिले आपण व्हेरिएबल पाहू. काय पाहू, व्हेरिएबल. तर लक्ष द्या, समजा मला एक व्हेरिएबल घ्यायचे आहे, हे व्हेरिएबल काय असते, तर लक्ष द्या, एक मेमरी आहे, ठीक आहे. असं समजा की जे प्लॉटिंग सिस्टीम आहे, प्लॉट सिस्टीम असते ना आपल्या इथं, नवीन वावर विकला जाते, शेत विकला जाते, शेत विकल्यानंतर प्लॉटिंग सिस्टीम असते. तर प्लॉट सिस्टीम झाल्यानंतर, या प्लॉट सिस्टीम झाल्यानंतर हे प्लॉट कोणाच्या नावावर होते. समजा हे प्लॉट आहे ए च्या नावावर, हे प्लॉट आहे बी च्या नावावर, हे प्लॉट सी च्या नावावर, आणि हे प्लॉट आहे डी च्या नावावर. मग या प्लॉटिंग सिस्टीम जे केली आहे, जे प्लॉट पाडलेले आहे, जे जागा विकलेली आहे, जागा कोणाची तरी नावानं असते, आणि तुम्हाला जर जायचं असलं त्या जागावर त्याच्या नावानं जाता येते, याला आपण म्हणतो व्हेरिएबल. याला आपण म्हणतो व्हेरिएबल, याला आपण म्हणतो व्हेरिएबल, याला काय म्हणतो आपण, व्हेरिएबल. हे जे आहे याला आपण लोकेशन म्हणतो. काय म्हणतो, लोकेशन. आणि आपल्या भाषेत याला म्हणतो आपण मेमरी लोकेशन. काय म्हणतो, मेमरी लोकेशन. काय म्हणतो, मेमरी लोकेशन. या मेमरी लोकेशन साठी जे ना आपण बनवतो नाव, त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल. काय म्हणतो, व्हेरिएबल. जसं इथं इंट ए लिहिलं, तर इंट ए लिहिलं म्हणजे काय, की ए नावाचं लोकेशन आपण बनवलं आहे, या लोकेशनला ए नाव आहे, आणि तुम्हाला या लोकेशनवर जर व्हॅल्यू ठेवायची असेल तर ठेवा. जसं मी ए इज इक्वल्स टू 10 लिहिलं, तर ही व्हॅल्यू या लोकेशनवर जाऊन स्टोअर होते. ठीक आहे. म्हणून आपण व्हेरिएबल लिहित असतो.
परत एकदा पहा काय होते जेव्हाही आपण असं लिहितो इंट नम, तर हा झाला तुमचा आयडेंटिफायर, पण याला आपण व्हेरिएबल पण म्हणतो. काय म्हणतो? व्हेरिएबल. और याला काय म्हणतो आपण? आयडेंटिफायर. याच्यावरून आपण याला ओळखता आलं पाहिजे. हा झाला तुमचा आयडेंटिफायर. मग जेव्हाही आपण असं नम लिहितो तर याचा हा तयार काय करते? मेमरी लोकेशनला नाव देते. हे मेमरी लोकेशन याला नाव देऊन देते काय? नम. मग तुम्ही जर याच्यात एखादी व्हॅल्यू टाकली, जशी नम इज इक्वल्स टू आपण घेतली 200, ही व्हॅल्यू टाकली तर इथं स्टोअर होऊन जाते. नम इज इक्वल्स टू 200 व्हॅल्यू चालली जाते. तर व्हेरिएबल काय असते? तर व्हेरिएबल इज अ सिम्बॉलिक नेम. हे एक सिम्बॉलिक नेम असते. हे कोणतंही घेऊ शकता, ए बी सी डी, जे वाटते ती घेऊ शकता. जसं आता मला सब्जेक्ट नेम लिहायचं असेल तर मी लिहीन सब अंडरस्कोर नेम, सब अंडरस्कोर नेम असं लिहू शकतो आपण. तर व्हेरिएबल इज अ सिम्बॉलिक नेम गिवन टू अ मेमरी लोकेशन विच होल्ड सम व्हॅल्यू इनसाइड इट. याच्यामध्ये हा व्हॅल्यू कोणती ना कोणती व्हॅल्यू काय करते? इनसाइड होल्ड करते. काय करते? इनसाइड व्हॅल्यू काय करते? होल्ड करते. जसं आता दुसरा एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचा असेल तर मी लिहिणार, हा झाला इंटिजर, तर मी लिहिणार फ्लोट यम. हे झालं व्हेरिएबल. हा काय झाला? व्हेरिएबल. ह्या व्हेरिएबल तयार होते मेमरीमध्ये, अशी तयार होते. 2 बाईट मेमरी याला भेटते आणि यम त्याचं नाव चाललं जाते. ठीक आहे, 2 बाईट नाही, फ्लोट साठी किती असते? 4 बाईट असते. किती बाईट असते? 4 बाईट. हे लक्षात ठेवा. क्यार सी लिहिलं मी, तर क्यार सी लिहिलं, याच्यासाठी मेमरी तयार होते. आणि मेमरी तयार झाल्यानंतर हा जो सी आहे, या सी मध्ये व्हॅल्यू जे काही लिहिसाल ते चालली जाते. जसं झेड लिहिलं तुम्ही इथं. तर असं हे सिम्बॉलिक नेम असते. डेफिनेशन लक्षात ठेवा. व्हेरिएबल इज अ सिम्बॉलिक नेम गिवन टू अ मेमरी लोकेशन विच होल्ड सम व्हॅल्यू इनसाइड इट. व्हेरिएबल हे असं असते जो मेमरी लोकेशनला एक नाव देते आणि त्या नावामध्ये आपण व्हॅल्यू काय करतो? स्टोअर करतो. त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल. काय म्हणतो? व्हेरिएबल. सगळ्यात महत्वाचं आहे. आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो. काय करू शकतो? चेंज करू शकतो. व्हेरिएबल डिक्लेअर करण्याचा सिंटॅक्स पहा, लक्ष द्या. सिंटॅक्स याचा फॉर्म्युला काय? सगळ्यात पहिले काय आहे? डेटा टाईप. सिंटॅक्स सांगून राहिलो मी. डेटा टाईप याला अंडरस्कोर लिहायला लागते. दोन्ही एकत्रित असं समजते. डेटा टाईप, त्याच्यानंतर स्पेस, आणि इथं काय लागते? व्हेरिएबल नेम. हा याचा फॉर्म्युला. व्हेरिएबल नेम सिंटॅक्स म्हणजे फॉर्म्युला असं लिहित असतो आपण. आणि हे जे लिहितो याला म्हणतात डिक्लरेशन. काय म्हणतात? डिक्लरेशन. काय म्हणतात? डिक्लरेशन. व्हेरिएबल डिक्लरेशन याला काय म्हणतो आपण? व्हेरिएबल डिक्लरेशन. व्हेरिएबल डिक्लरेशन. ठीक आहे. हे व्हेरिएबल डिक्लरेशन कुठं होते? तर जेव्हा आपण असं लिहितो void main, void main, आणि सगळ्यात पहिले सुरुवातच इथं होते इंट नम किंवा एन. हा झाला व्हेरिएबल डिक्लरेशन. हा ए व्हेरिएबल डिक्लेअर केला. ए व्हेरिएबल डिक्लेअर केला म्हणजे या ए साठी आपण जागा बनवली. ए ला 2 बाईट भेटली आणि ए चं नाव जो आहे ते ए चं नाव आलं. बस. आता याच्यामध्ये आपण कुठेही ए ची व्हॅल्यू जर 5 केली तर ए ची व्हॅल्यू 5 इथं स्टोअर होते. म्हणजे जे मेमरी असते त्या मेमरीला आपण नाव देतो व्हेरिएबलचं आणि त्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू काय करतो? आपण स्टोअर करतो. त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल डिक्लरेशन. काय म्हणतो? व्हेरिएबल डिक्लरेशन. ठीक आहे. असे कितीही प्रकारचे व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो आपण. तर व्हेरिएबल हे मेमरी लोकेशनचं नाव असते. कोणाचं नाव असते? मेमरी लोकेशनचं नाव असते. इट इज यूज टू स्टोअर द व्हॅल्यू. ठीक आहे. व्हॅल्यू काय करतो? आपण स्टोअर करतो मेमरी लोकेशन वरती. त्याला आपण काय म्हणतो? व्हेरिएबल. पुढचा आता कॉन्स्टंट. पुढचा काय? कॉन्स्टंट. व्हॉट इज कॉन्स्टंट? ए कॉन्स्टंट इज अ व्हॅल्यू इनसाइड द आयडेंटिफायर. हा एक आयडेंटिफायर. जसं मी म्हटलं इंट नम इज इक्वल्स टू 100. तर हे जे आहे हे काय आहे? एक व्हॅल्यू आहे. हे जे व्हॅल्यू असते या व्हॅल्यूलाच आपण काय म्हणतो? कॉन्स्टंट. या व्हॅल्यू काय म्हणतो आपण? कॉन्स्टंट. लक्षात ठेवा. मी जे जे विचारून राहिलो ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. हा काय? इंट काय? इंट आहे तुमचा डेटा टाईप. इंट काय? डेटा टाईप. दुसरं इंटला आपण डेटा टाईप अजून काय म्हणू शकतो रे? इंटला कीवर्ड म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? कीवर्ड. इंटला काय म्हणू शकतो आपण? कीवर्ड. डेटा टाईप कीवर्ड. दुसरा हा जो आहे याला म्हणतो काय आपण? आयडेंटिफायर. आयडेंटिफायर किंवा याला काय म्हणतो आपण?
व्हेरिएबल, हे लक्षात आलं. आणि या व्हेरिएबल मध्ये जी काही व्हॅल्यू ठेवतो त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट. काय म्हणतो, कॉन्स्टंट. क्लिअर झालं. तर परत एकदा समजून सांगतो मी, लक्ष द्या. जे काही लिहितो आपण ते तुम्हाला समजलं पाहिजे, कोणतं काय आहे कोणतं काय नाही आहे. ठीक आहे. आता तुम्हाला विचारतो मी, तुम्ही उत्तर द्या. जसं मी इथं म्हटलं फ्लोट, ठीक आहे, पाय इज इक्वल्स टू 3.14. कोण सांगते 3.14 काय आहे? राजश्री सांगा, व्हॉट इज 3.14? व्हॉट इज 3? करेक्ट. 3.14 हा कॉन्स्टंट आहे. 3.14 काय आहे? कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट मीन्स अ व्हॅल्यू प्रेझेंट इनसाइड द व्हेरिएबल. कॉन्स्टंट मीन द व्हॅल्यू प्रेझेंट इन अँड इनसाइड द व्हेरिएबल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मला राजेश्वरी सांगा की फ्लोट काय आहे? व्हॉट इज फ्लोट? फ्लोट काय आहे? पटकन सांगा. ह्या चार पैकी तुम्हाला सांगायचं आहे. व्हेरिएबल आहे, कॉन्स्टंट आहे, कीवर्ड आहे की आयडेंटिफायर आहे? फ्लोट. व्हॉट इज फ्लोट? अल्फॅन, व्हॉट इज फ्लोट? पटकन लवकर. यस, फ्लोट इज द कीवर्ड. करेक्ट आन्सर. फ्लोट जो आहे हा कीवर्ड आहे. फ्लोट काय आहे? कीवर्ड आहे. अजून याला काय म्हणतात कीवर्डला? कोणी सांगू शकते तुमच्यापैकी? अजून या कीवर्डला काय म्हणतात? यस, करेक्ट. कीवर्डला आपण म्हणतो डेटा टाइप. कीवर्डला काय म्हणतो? डेटा टाइप. हे रिपीट यासाठी कोण राहिलं, कारण नवीन आहे तुमच्यासाठी. आता राहिलेला जो पाय आहे, हा पाय काय म्हणतात त्याला? वैभव, हा जो राहिलेला पाय आहे याला काय म्हणतात? यस, याला आपण काय म्हणतो? आयडेंटिफायर. करेक्ट. अजून दुसरं काय नाव आहे याला? यस, आयडेंटिफायर व्हेरिएबल. व्हेरी गुड. तुमच्या लक्षात आलं की याला काय म्हणतात. ठीक आहे. अजून दुसरा क्वेश्चन विचार तुम्हाला मी. क्यार नेम 30 इज इक्वल्स टू सचिन. 30 इज इक्वल्स टू सचिन. व्हॉट इज क्यार? क्यार म्हणजे काय? अल्फियान. यस, कीवर्ड. कार जो आहे तो कीवर्ड आहे. अजून याला काय म्हणतात? डेटा टाइप. काय म्हणतो आपण? डेटा टाइप. ओके. व्हॉट इज नेम? हे नेम काय आहे? राजश्री, नेम काय आहे? व्हॉट इज नेम? यस, याला आपण म्हणतो आयडेंटिफायर. करेक्ट. आयडेंटिफायर याला काय म्हणतो आपण? आयडेंटिफायर. और याला काय म्हणतो आपण? यस. व्हेरिएबल जेव्हा मिनिंग नसेल तरच व्हेरिएबल म्हणतो आपण, पण जेव्हा मिनिंग निघते तेव्हा आयडेंटिफायर म्हणतो. आता राहिलं सचिन. सचिनला सांगा काय म्हणतात? व्हॉट इज सचिन? सचिन काय आहे? पटकन सांगा. यस, करेक्ट आन्सर आहे. याला स्ट्रिंग म्हणतात. काय म्हणतात? स्ट्रिंग. व्हेन एव्हरीथिंग रिटर्न बिटवीन द डबल कोटेशन देन इट इज कॉल्ड एज द स्ट्रिंग. करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर याच गोष्टी आपण या क्लासमध्ये शिकणार आहोत. व्हेरिएबल म्हणजे असा ज्या व्हेरिएबल मध्ये आपण ज्या मेमरी लोकेशनला आपण नाव देऊ त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. कॉन्स्टंट म्हणजे काय? एक फिक्स व्हॅल्यू जे एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर असते. त्याच्यानंतर कीवर्ड जे असतात, हे कीवर्ड इंट, कॅर, फ्लोट, डबल याला आपण कीवर्ड म्हणतो. कीवर्डचं मिनिंग ऑलरेडी कंपायलरला माहित असते. याची डेफिनेशन पहा. द कीवर्ड्स आर द रिझर्व्ड वर्ड whose meaning is already known to the compiler. Keywords हे जे रिझर्व्ड वर्ड आहेत ज्याचं मिनिंग कंपायलरला माहित असते. असे किती कीवर्ड्स आहेत लक्ष द्या. तर असे 32 कीवर्ड्स आहेत. किती आहेत? 32 कीवर्ड्स आहेत. इन, कॅर, फ्लोट, डबल, व्हाईल, डू व्हाईल, फॉर लूप, ठीक आहे, फॉर आहे, त्याच्यानंतर आहे केस, स्विच, ठीक आहे, इफ, एल्स, त्याच्यानंतर असे भरपूर आहे कीवर्ड्स. असे टोटल भरपूर म्हणजे किती आहेत? 32 कीवर्ड्स आहेत. या 32 कीवर्डचं मिनिंग त्याला माहिती आहे. आणि ऑल कीवर्ड शुड बी रिटर्न विदिन इन लोअर केस. लोअर केस शुड बी रिटर्न इन लोअर केस. सगळे कीवर्ड्स हे लोअर केस मध्ये असले. जसं तुम्ही इंट असं लिहिला चालणार नाही. इंटला असंच लिहिलं गेलं पाहिजे, सगळं स्मॉल लेटर. फ्लोट जर तुम्ही असं लिहिलं चालणार नाही. फ्लोट हा असाच लिहिला गेला पाहिजे. ठीक आहे. तर तेवढे असे 32 कीवर्ड्स आहेत. त्याच्यापैकी 4 कीवर्ड्स तुम्हाला लिहून दिलेला आहे, इंट, कॅर, फ्लोट, डबल. या कीवर्डचं मिनिंग असं माहित आहे. या कीवर्डचं मिनिंग असं माहित असते की तुम्ही इंट लिहिलं की कंपायलर समजून जाते की ह्याच्यात एक साधा नंबर येणार आहे ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही. तुम्ही जर कॅर लिहिलं तर कंपायलरला ऑटोमॅटिक माहित होऊन जाते की हा एक सिंगल कॅरेक्टर घेणार आहे.
तुम्ही जर फ्लोट लिहिलं तर कंपायलरला अगोदरच माहित होऊन जाते की हा एक डेसिमल पॉईंट वाली व्हॅल्यू घेणार आहे. तुम्ही जर एखादी स्ट्रिंग लिहिली तर तो सांगते की हा स्ट्रिंग घेणार आहे. म्हणजे हे प्री डिफाईन्ड वर्ड म्हणतो, त्यालाच आपण कीवर्ड म्हणतो. म्हणून कीवर्ड्स आर द रिझर्व. याचं रिझर्वेशन ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे, त्याचं मिनिंग त्याला माहिती आहे. म्हणून कीवर्ड्स आर द रिझर्व वर्ड हुज मिनिंग इज ऑलरेडी नोन टू द कंपायलर. कंपायलरला याचं मिनिंग माहित आहे. कंपायलर म्हणजे असा जो आपला प्रोग्राम रन कंपाइल करते, लाईन बाय लाईन चेक करणे. कंपायलर मीन्स इट इज अ मशीन यूज टू चेक युअर प्रोग्राम लाईन बाय लाईन और कॅरेक्टर बाय कॅरेक्टर. पूर्ण लाईन कंपायलर कंपाइल करते, तुमच्या याच्यात काही एरर आहे का, त्याला आपण कंपायलर म्हणतो. ठीक आहे. तर हे झालं कीवर्ड्स. नंतर आयडेंटिफायर तर आता सांगितलं. आयडेंटिफायर इज लाईक अ व्हेरिएबल नेम यूज टू गिव्ह द नेम फॉर द मेमरी लोकेशन. आयडेंटिफायर युजर डिफाईन्ड नेम आहे. युजर डिफाईन्ड नेम म्हणजे काय, आताच पाहिलं मी. सम नाव द्यायचं आहे, द्या. नेम नाव लिहायचं आहे, लिहा. सब नाव लिहायचं, लिहा. हे आपण नाव ठरवून आलो, ह्या व्हेरिएबलचं नाव असं ठेवतो आपण. फंक्शन्स अँड अरे, इट कंप्राइजेस अ कॉम्बिनेशन ऑफ लेटर, डिजिट अँड स्पेशल सिम्बॉल और अंडरस्कोर. हे लिहित असताना याचे काही नियम आहे. व्हेरिएबल लिहित असताना त्याचे काही नियम आहे, ते आपल्याला लिहिता आले पाहिजे. किंवा आयडेंटिफायर लिहित असताना त्याचे काही नियम आहे. जसं आता मी म्हटलं की सब्जेक्ट 1 चे मार्क्स टाकायचे, तुम्ही असं लिहू शकता पहा, सब 1 असं लिहायचे आहे. किंवा असं लिहितो मी, सम 1 चे मार्क्स टाकायचे आहे तर मी लिहितो M1 असं लिहू शकतो. दुसरा असं लिहू शकतो, इंट M अंडरस्कोर 1 असं लिहू शकतो. पण तुम्ही जर असं लिहिलं इंट M स्पेस 1 असं चालणार नाही. हा नियम आहे याचा. याच्या नियमात बसणारी हीच गोष्ट आहे की M1 जवळजवळ लिहा. M1 लिहायचं असेल तर M अंडरस्कोर म्हणजे खाली अशी रेष वळण 1 लिहा, चालते. पण तुम्ही M आणि स्पेस 1 लिहिला तर असं अलाउड नाहीये. त्याचे हे नियम आहेत. आयडेंटिफायर लिहायचे, ठीक आहे, किंवा व्हेरिएबल डिक्लेअर करायचे. तर जसं पहा, हाईट ऑफ फीट, हाईट इन फीट असं लिहायचं आहे ना. हाईट इन फीट कसं लिहिलंय पहा, अंडरस्कोर अंडरस्कोर. हे अंडरस्कोर लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. अंडरस्कोरचा अर्थ होते खाली जे असते ना ही अशी लाईन, त्याला अंडरस्कोर म्हणतो. हे जे मधात हे डॅश असते, तर डॅश अलाउड नाहीये, पण अंडरस्कोर अलाउड आहे, लक्षात ठेवा. तर तुम्हाला खूप मोठं नाव लिहायचं असेल तर त्याला जोडा आणि अंडरस्कोर लिहा, पण स्पेस अलाउड नाहीये. याला आपण आयडेंटिफायर. लक्षात आला. परत एक वेळा समजून सांगतो. व्हेरिएबल, कॉन्स्टंट, कीवर्ड आणि आयडेंटिफायर या 4 गोष्टी ज्या त्या आपण याच्यात शिकलो. यालाच आता आपण थोडंसं प्रोग्राम मध्ये दाखवू आणि प्रोग्रामिंग मध्ये थोडंसं करून पाहू. नंतर आपण कीवर्डला आपण डीप मध्ये पाहू. ठीक आहे. तर प्रोग्राम मध्ये जाण्यासाठी आपण कंपायलर मध्ये जाऊ. कंपायलर कोणताही घेऊ, जो म्हणसाल तुम्ही तो कंपायलर आपण यूज करू. तर याच्यामधला जो कंपायलर आहे कोडिंग सी, कोडिंग सी मधला कंपायलर. ठीक आहे. तर इथं हा क्लोज करतो मी. तर तुम्हाला मी सांगितलं की कीवर्ड काय, कीवर्ड काय, आयडेंटिफायर काय, व्हेरिएबल काय. तर इथं लिहितो मी एक कीवर्ड इंट नम. ठीक आहे. तर इंट काय आहे तुमचा कीवर्ड, नम काय तुमचा आयडेंटिफायर, इज इक्वल्स टू 100 काय आहे, 100 काय कॉन्स्टंट. झालं. काय काय झालं, कीवर्ड, आयडेंटिफायर, कॉन्स्टंट. काय राहिलं, काय राहिलं सांगा पटकन. नाही, व्हेरिएबल राहिला. तेव्हा हा जो आहे हा काय तुमचा व्हेरिएबलच आहे. हा जो नम आहे ना हा व्हेरिएबलच आहे. पण व्हेरिएबल केव्हा बनते, जेव्हा याचं मिनिंग नाही. जसं एन लिहिलं हा व्हेरिएबल झाला, पण जर नम लिहिलं तर तो काय झाला आयडेंटिफायर. नम लिहिलं तर आयडेंटिफायर, आणि जर एन लिहिलं तर व्हेरिएबल. तर यालाच आपण व्हेरिएबल म्हणू शकतो, यालाच आपण आयडेंटिफायर म्हणतो. आयडेंटिफायर असं म्हणू शकतो की जेव्हा या नमचा वापर राहील तेव्हा या नमची व्हॅल्यू आपण तिथे घेऊ शकतो, आयडेंटिफायर. आता याला हे जे आहे हे 2 प्रकारचे असतात. इंट नम इज इक्वल्स टू 100 आणि त्याच्यानंतर याला आपण असं 100 न लिहिता असं करून देतो, याला आपण म्हणतात डिक्लरेशन. याला काय म्हणतात डिक्लरेशन. याला काय म्हणतात डिक्लरेशन. हे डिक्लरेशन असते, हे डिक्लेअर करून ठेवतो की इंट नावाचा एक व्हेरिएबल आहे आणि ह्या व्हेरिएबल मध्ये एक इंटिजर नंबर येणार आहे असं आपण डिक्लेअर करतो. ठीक आहे. तर आता
तुम्हाला मी इथं डिक्लरेशन काय असते आणि इनिशियलायझेशन काय हे जस्ट एक सिंपली समजून सांगतो. लक्ष द्या. व्हॉट इज डिक्लरेशन? याला मी म्हणतो व्हेरिएबल डिक्लरेशन. डिक्लरेशन आणि दुसरं आपण शिकणार आहोत व्हेरिएबल इनिशियलायझेशन. व्हेरिएबल इनिशियलायझेशन. व्हेरिएबल इनिशियलायझेशन. ठीक आहे. आता व्हेरिएबल डिक्लरेशन म्हणजे काय तर लक्ष द्या. मला फोन आला की पाहुणे पाहायला येणार आहे. ठीक आहे, आपल्या घरी पाहुणे पाहायला येतात. मग मी काय म्हटलं किती पाहुणे येणार आहे तर त्यांनी सांगितलं की 10 पाहुणे येणार आहे. किती? 10. मग 10 पाहुणे येणार. मी काय केलं 10 खुर्च्या लावून ठेवल्या. 10 खुर्च्या लावून ठेवल्या. मी काय केलं 10 खुर्च्या लावून ठेवल्या. हे झालं डिक्लरेशन की मला माहित आहे की 10 पाहुणे ते येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी 10 जागा बुक करून ठेवल्या. 10 खुर्च्या ठेवून दिल्या. पण त्याच्यात अजूनही लोक बसले नाही. पाहुणे येऊन बसले नाही. म्हणजे लोक येणार आहे त्या खुर्च्यावर बसणार आहे हे पहिलेच मी समजून घेऊन राहिलो आणि पहिलेच खुर्च्या लावून ठेवलो. याला म्हणतो डिक्लरेशन. हे डिक्लरेशन कसं असते तर डिक्लरेशन असं दाखवलं जाते इंट नम. हे झालं डिक्लरेशन की एक नंबर येणार आहे. तो नंबर इंटिजर टाईपचा राहणार आहे आणि तो नंबर काही वेळानंतर येणार आहे विदाउट डेसिमल पॉइंट. हे केल्यामुळे मेमरीमध्ये अशी जागा तयार होते 2 बाईट आणि त्याचं नाव दिलं जाते नम. खुर्ची टाकून ठेवली. खुर्चीत लोक बसायचे आहे. खुर्चीत लोक बसवायचे असेल तर असं लिहू शकतो आपण नम इज इक्वल्स टू 5. आता लोक आले ते लोक याच्यात बसू शकतात. पण लोक बसायचे अगोदर जे आपण करतो त्याला आपण डिक्लरेशन म्हणतो. दुसरं फ्लोट. लक्ष द्या इथे फ्लोट पाय. आता मला माहित आहे याच्यामध्ये पायची व्हॅल्यू येणार आहे आणि ते फ्लोट टाईप ठेवायचे म्हणजे याच्यावर डेसिमल पॉईंट व्हॅल्यू येणार नाही. मग याच्यासाठी काय होते मेमरी तयार होते. इथं इथे इथे पाय इथे इथे 2 बाईट 4 बाईट. किती मेमरी लागते 4 बाईट आणि याचं नाव आले पाय. म्हणजे लोक यायचीच आहे पण इथं जागा यानं तयार करून ठेवली. मेमरी इथं तयार ठेवली. खुर्च्या टाकून ठेवल्या. क्या CH ही आपली मेमरी तयार करून ठेवते 1 बाईट. ठीक आहे 1 बाईट मेमरी तयार करून ठेवते आणि याचं नाव काय CH. अजून पाहुणे आले नाही. क्लिअर झालं. तर याला आपण म्हणतो व्हेरिएबल डिक्लरेशन. याचा सिंटॅक्स पहा. लक्ष द्या. व्हेरिएबल डिक्लरेशनचा सिंटॅक्स कसा लिहिला जाते. व्हेरिएबल डिक्लरेशनचा सिंटॅक्स कसा लिहिला जाते हे लक्षात घ्या. तर व्हेरिएबल डिक्लरेशनचा सिंटॅक्स असा लिहिला जातो. सगळ्यात पहिले व्हेरिएबल डिक्लरेशन मध्ये हे काय आहे याला काय म्हणतो आपण डेटा टाईप. मग लिहित असताना असं लिहायचं सिंटॅक्स डेटा अंडरस्कोर टाईप. काय लिहिणार डेटा अंडरस्कोर टाईप. अंडरस्कोरचा अर्थ होते हा शब्द एकच आहे डेटा टाईप. नंतर स्पेस. स्पेसच्या नंतर हे काय याला आपण काय म्हणतो व्हेरिएबल नेम. काय म्हणतो व्हेरिएबल नेम. हा झाला याचा सिंटॅक्स याचा फॉर्म्युला व्हेरिएबल नेम झाला. याला डिक्लरेशन सिंटॅक्स म्हणतात. हे व्हेरिएबल डिक्लरेशन आहे. ज्या डिक्लरेशन मध्ये आपण या मेमरी लोकेशनला नाव तर देऊन ठेवलं. खुर्च्या तर टाकून ठेवल्या पण खुर्च्यांमध्ये पाहुणे बसले नाही. खुर्च्या तर टाकून ठेवल्या पण त्या खुर्च्यांमध्ये पाहुणे बसले नाही. त्याला व्हेरिएबल डिक्लरेशन मग काय म्हणतो व्हेरिएबल डिक्लरेशन. व्हेरिएबल डिक्लेअर केला की या नम मध्ये इंटिजर नावाची व्हॅल्यू येणार आहे ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही. इथं व्हेरिएबल डिक्लेअर केला पाय नावाचा ज्याच्यामध्ये कोणती तरी डेसिमल पॉईंट वाली व्हॅल्यू येणार आहे. इथं CH नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केल्यामध्ये सिंगल कॅरेक्टर येणार आहे. हे पहिलेच आपण सांगून ठेवतो. व्हेरिएबलचं नाव ठेवून ठेवतो. व्हेरिएबल साठी मेमरी स्पेस अलोकेट करून ठेवतो. यालाच व्हेरिएबल डिक्लरेशन म्हणतात. डेटा टाईप याचा सिंटॅक्स हे जे आहे हे डेटा टाईप आणि नंतर हे काय व्हेरिएबल नेम असं तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं आहे. हे झालं डिक्लरेशन. डिक्लेअर करून ठेवतो. आता इनिशियलायझेशन म्हणजे काय होते लक्ष द्या. इनिशियलायझेशन म्हणजे काय की आता मला माहित आहे पाहुणे आले. आता पाहुण्यांना बसवायचं तर खुर्च्या टाकल्याबरोबर पाहुणे बसतील. खुर्च्या टाकल्याबरोबर पाहुणे बसतील त्याला आपण डिक्लरेशन नाही म्हणत. आता इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन म्हणजे बसले. इनिशियलायझेशन म्हणजे बसले मेमरी अलोकेट होणे. आता हे कसं केलं जाते लक्ष द्या. सेम टू सेम लिहिणार काय इथं आता पाहुणे बसणार आहे आपले है ना. मग पाहुणे बसणार आहे तर आपण काय लिहिणार लक्ष द्या. इथं काय लिहिणार इंट. ठीक आहे नंतर नम आणि पाहुणे जागेवरच बसते. किती पाहुणे 10.
याचा अर्थ मेमरी अलोकेट झाली, मेमरीला नाव आलं, मेमरीची बाईट अलोकेट झाली आणि मेमरीमध्ये पाहुणे बसले 10. म्हणजे पुट द व्हॅल्यू डायरेक्टली इनटू द व्हेरिएबल, दिस डेफिनेशन इज कॉल्ड एज द व्हेरिएबल इनिशियलायझेशन. याला आपण म्हणतो डायरेक्टली पुट व्हॅल्यू इनटू द व्हेरिएबल. व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू पुट करणे म्हणजे इनिशियलायझेशन. दुसरं उदाहरण घ्या फ्लोटचं. ठीक आहे, फ्लोट पाय इज इक्वल्स टू 3.14. आता इथंही सेम टू सेम तसंच होणार आहे. काय, याचं नाव काय आलं, पाय, याची मेमरी किती 4 बाईट आणि त्याची व्हॅल्यू किती 3.14. डायरेक्टली स्टोअर झाली, व्हॅल्यू इनिशियलाइज झाली. तिसरं उदाहरण घ्या तुमची कॅरचं. कॅर ch इज इक्वल्स टू व्हॅल्यू घेतली z, हे व्हॅल्यू स्टोअर झाली. हा मेमरी इकडे तयार होते, हे दिसत नाही, हाईड होते. 1 बाईट मेमरी आली, त्याच्यामध्ये त्याचं नाव आलं ch आणि z तिथं व्हॅल्यू आली. म्हणजे पाहुणे आले, पाहुणे बसले खुर्चीमध्ये, त्यांनी मेमरी अलोकेट केली. याला आपण व्हेरिएबल इनिशियलायझेशन म्हणतो. मग या व्हेरिएबल इनिशियलायझेशनचा सिंटॅक्स सांगा कसा येणार. व्हेरिएबल इनिशियलायझेशन सिंटॅक्स कोण सांगते तुमच्यापैकी, सांगा बरं. सगळ्यात पहिलं काय येणार, पटकन सांगता. हे काय, याला काय म्हणतो आपण, डेटा टाईप. ओके, नंतर डेटा टाईप झाल्यानंतर काय, स्पेसच्या नंतर काय आहे, व्हेरिएबल नेम. ठीक आहे, व्हेरिएबल नेम इज इक्वल्स टू, हे काय, याच्या व्हॅल्यू. चला, एवढ्यावर तुमचे 2 मार्क्स भेटते. एक सिंगल जर लिहिलं तुम्ही 2 मार्क्स तुमचे पक्केच आहे. राईट द सिंटॅक्स ऑफ व्हेरिएबल डिक्लेरेशन. राईट द एक्झाम्पल ऑफ व्हेरिएबल डिक्लेरेशन. हा झाला सिंटॅक्स, हे झालं सिंटॅक्स. हे कोणतं एक एक्झाम्पल लिहू शकता. एक सिंटॅक्स एक्झाम्पल, एक सिंटॅक्स आणि एक एक्झाम्पल. हे सिंटॅक्स एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे. एक वेळेला पहिल्या युनिटमध्ये प्रोग्राम कमी येतील पण सिंटॅक्स खूप येणार, प्रोग्राम कमी येतील पण सिंटॅक्स जास्त येतील. हे सगळ्यात गोष्ट आहे. पहिल्या युनिटमध्ये सिंटॅक्स जास्त, प्रोग्राम कमी. तर आज आपण शिकलो व्हेरिएबल डिक्लेरेशन आणि व्हेरिएबल इनिशियलायझेशन. ठीक आहे, तर याचा एक छोटासा प्रोग्राम आपण पाहणार आहोत. लक्ष द्या. सगळ्यात पहिले मी लिहितो हॅश इन्क्लूड, त्याच्यानंतर हॅश इन्क्लूडच्या नंतर आपण फक्त काय लिहितो, stdio.h. ही झाली पहिली लाईन. दुसरी लाईन आपली काय असते, दुसरी लाईन हॅश इन्क्लूड conio.h. काय लिहितो आपण, हॅश इन्क्लूड conio.h. तिसरी लाईन लिहितो आपण, इथं लिहायचं आपल्याला इंटमेन. व्हाईट मेन लिहू शकतो पण इथे इंटमेन लिहायचं. इंटमेन या कंपायलरमध्ये इंटमेन चालते. नंतर हा इथं क्लोज केला आणि इंटमेन लिहिल्यानंतर इथं आपल्याला एक लिहायला लागते काय, रिटर्न 0. काय लागते, रिटर्न 0. या कंपायलरमध्ये असंच लिहायला लागते. आता आपल्याला इथं व्हेरिएबल डिक्लेअर करायला लागते. तर मग मी लिहितो इंट नम. हा झाला डिक्लेरेशन. हे याला काय म्हणतो आपण, डिक्लेरेशन. तर डिक्लेरेशन अशा पद्धतीने इथं करत असते, याला म्हणतात डिक्लेरेशन. तर याच्याबद्दल जर मिनिंग लिहायचं असेल, ही काय आहे त्याच्याबद्दल मिनिंग लिहायचं असेल तर असं कमेंट मध्ये लिहायचं असेल ते. आणि याला आपण म्हणतो व्हेरिएबल डिक्लेरेशन. इट इज यूज ओनली द अंडरस्टँडिंग पर्पज. व्हेरिएबल डिक्लेरेशन, याला काय म्हणतो आपण, व्हेरिएबल डिक्लेरेशन. त्याच्यानंतर इनिशियलायझेशन, इंट नम इज इक्वल्स टू 25. इंट नम इज इक्वल्स टू 25. याला म्हणतो आपण काय, व्हेरिएबल इनिशियलायझेशन. ठीक आहे, फक्त आता चेंज करू आपण. इनिशियलायझेशन हे झालं इनिशियलायझेशन, ज्याच्यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू पुट केली. आता व्हेरिएबल चेंज करतो मी. इथं जो आहे हा num1 घेतो किंवा num2 घेतो आणि याचं नाव लिहितो num1. मग तुम्ही म्हणता सर याची व्हॅल्यू num1 ची व्हॅल्यू कुठे ठेवू, तर num1 ची व्हॅल्यू आपण डायरेक्ट इथे ठेवू शकतो. num1 इज इक्वल्स टू 30. इथं व्हॅल्यू आपण इनिशियलाइज केली, पण पहिले डिक्लेअर केलं. पहिले काय केलं आपण, हे जे आहे इथं जे दाखवून राहिलं तुम्हाला, हे काय डिक्लेरेशन आहे. इंट num1 हे काय डिक्लेरेशन आहे आणि इथं आपण काय केलं, इनिशियलायझेशन. तर इथं तोडून केलं, अर्ध इथं डिक्लेरेशन केलं आणि इथं काय केलं, इनिशियलायझेशन. समजलं.
आता हे दोन्ही व्हॅल्यू प्रिंट करायचे असेल तर तुम्हाला प्रिंट करताच येते. कसा प्रिंट करायचा आहे? प्रिंट करण्यासाठी आपण लिहिणार प्रिंट ॲप याच्यामध्ये प्रिंट करण्यासाठी दोघांची व्हॅल्यू लिहा. %d अजून %d 2 वेळा %d लिहा, डबल कोटेशन कॉमा, पहिली व्हॅल्यू num1 ज्याच्यातून व्हॅल्यू लिहायची असेल ते num1 आणि दुसरी व्हॅल्यू कॉमा द्या आणि दुसरी व्हॅल्यू लिहा num2. तर num1 आणि num2 ची व्हॅल्यू दोघांची व्हॅल्यू प्रिंट होणार आहे. ठीक आहे, num1 आणि num2 ची व्हॅल्यू. तर हा सेव्ह करू आपण प्रोग्राम आणि रन करू. तर num1 आणि num1 ची व्हॅल्यू तुमच्या समोर प्रिंट होणार. 30 आणि 25 दोघांच्या मध्ये स्पेस पाहिजे असेल तर स्पेस देऊ शकतो. स्पेससाठी तुम्हाला काय लिहायला लागेल? याच्या मधात लिहायला लागते /t, तो स्पेसही येते. दोघांच्या मधात काय येणार? स्पेस येणार. तर पहिल्याला 30 आणि नंतर किती आला? 25. तर तुम्ही आजच्या क्लासमध्ये व्हेरिएबल डिक्लेरेशन कशाला म्हणतात ते शिकले. व्हेरिएबल इनिशियलायझेशन कसं असते हे तुम्हाला शिकले. कारण हे नवीन कॉन्सेप्ट आहे तुमच्यासाठी. हे नवनवीन कॉन्सेप्ट तुम्ही आता याच्यात शिकत राहाल. थेअरी आणि प्रोग्राम हे दोन्ही सोबत आता घेणार. थोडे प्रोग्राम तुम्हाला समजले, नाही समजले असेल तर अजून तुमचे प्रोग्राम क्लिअर होत जातील. आता इथून तुमची थेअरी आणि प्रोग्राम हे सोबत होत जातील. तर आजच्यासाठी एवढंच. बाकी आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू. अजून तुमचे मित्र जर असतील क्लास लावण्यासाठी इच्छुक तर नक्कीच त्यांना सांगा, आपल्या क्लासबद्दल इन्फॉर्मेशन द्या आणि क्लास लावण्यासाठी उशीर करू नका. जेवढे विद्यार्थी असेल ज्यांना समजत असेल तर तुम्ही नक्कीच आपला क्लास जॉईन करा, ऑनलाईन किंवा ऑफलाईन. ओके, आपण आज इथे थांबून जाऊ.